एक होतं परभणी आणि दुसरं होतं बीड। परभणीचा काल पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मल्टिपल इंजरीज दाखवलेल्या आहेत। अजूनपर्यंत कुठल्याही पोलिसावर कारवाई नाही, अधीक्षकावर कारवाई नाही, ज्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई नाही, पोलीस अंमलदारावर कारवाई नाही। याचा अर्थ पोलीस कायद्याला गृहीत धरत आहे। अजूनपर्यंत का कोणाला तुम्ही सस्पेंड केलं नाही, निलंबन केलं नाही? अधीक्षकाची चौकशी, निलंबन का झालं नाही, बदली का झाली नाही? एक माणूस मारला जातो, एक विद्यार्थी मारला जातो, सुशिक्षित तिसऱ्या वर्गाला विधी न्याय विभागाच्या तिसऱ्या वर्गाला असलेला LLBचा स्टुडंट मारला जातो, सरकार शांत आहे। दुसरीकडे बीडमध्ये वाल्मिक कराड ज्या फोनवरनं धमकी देतो त्याची चौकशी होत नाही। कुठल्या कोणाच्या फोनवरनं त्यांनी धमकी दिली शिंदे नावाच्या ऑफिसरला? सोमनाथ घुले। सोमनाथ घुले कोण आहे? संतोष घुले जो प्रमुख आरोपी आहे, त्या कदम यांच्या देशमुख यांच्या